नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज माहिती आपण पाहणार आहोत. आपल्याला माहितीच असेल, आता पावसाळी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात. तर या पावसाळी अधिवेशनात आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कोठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केलेली आहे पावसाळी अधिवेशनात हे आपल्याला समजणार आहे. तोपर्यंत साईडला इथे जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला माहितीच असेल दर्शको, ज्या मी माहिती घेऊन येतो त्या खात्रीलायक असतात आणि नवीनच प्रस्थापित झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेलवर योग्य तीच माहिती मी दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर आपले फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली आपण पाहूया. दर्शको, समान नागरिक कायदा हे आपण वर्षानुवर्ष आपल्या कानावर हा शब्द येतच असेल. समान नागरिक कायदा केंद्र शासनाने सुद्धा, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा, आपले देशाचे पंतप्रधान यांनी समान नागरी कायदा करण्यासाठी खूप प्रयत्न करतायत ते. आणि काही राज्यामध्ये समान नागरिक कायदा हा लागू पण झालेला आहे. तसाच कायदा हा महाराष्ट्रात समान नागरिक कायदा येणाऱ्या काळात होण्याची दाट शक्यता आहे. कारण आत्ताच नुकत्याच पावसाळ्या अधिवेशनात समान नागरिक कायदा याच्यावर ठराव पास करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर नेमका समान नागरिक कायदा काय आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. दर्शको, समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC हा सध्या भारतातील सर्वात चर्चिलेल्या आणि महत्वाच्या विषयापैकी एक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकार हा कायदा लागू करण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहे. हा कायदा नेमका काय आहे आणि काय फायदे आहेत आणि त्याच्यावरून वाद का सुरू आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तुम्ही ही माहिती सहजपणे ऐकून घेऊ शकता आणि याची माहिती, याचा आढावा सुद्धा घेऊ शकता. समान नागरिक कायदा UCC म्हणजे काय? समान नागरिक कायदा म्हणजे देशातील सर्व नागरिकांसाठी, ते कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा पंथाचे असले तरीही एकच कायदा असणे. सध्या भारतात दोन प्रकारचे कायदे आहेत. फौजदारी कायदे, क्रिमिनल लॉज. हे कायदे सर्व धर्मांसाठी सारखेच आहेत. उदाहरणार्थ चोरी, खून किंवा इतर गुन्ह्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांना एकच शिक्षा होते. दिवाणी किंवा वैयक्तिक कायदे, पर्सनल लॉज, लग्न, घटस्फोट, मालमत्तेचा अधिकार, दत्तक घेणे आणि वारसा हक्क या गोष्टी प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या परंपरेनुसार आणि धार्मिक कायद्यानुसार चालतात. थोडक्यात सांगायचं तर समान नागरिक कायदा लागू झाल्यास सर्व धर्माचे वैयक्तिक कायदे संपुष्टात येतील आणि लग्न, घटस्फोट, वारसा हक्क यासारख्या गोष्टीसाठी संपूर्ण देशात एक देश एक कायदा लागू होईल. या कायद्यात कोणत्या गोष्टीचा समावेश असेल? हा कायदा लागू झाल्यावर प्रामुख्याने 4 क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. लग्न, मॅरेज. सर्व धर्मामध्ये लग्नाचे कायदेशीर व समान असेल. तसेच बहुपत्नी तत्व, एकापेक्षा जास्त लग्न करणे प्रथा पूर्णपणे बेकायदेशीर ठरेल. प्रत्येकाला केवळ एक पत्नी करण्याचा परवानगी मिळेल. घटस्फोट, डिवोर्स. घटस्फोटासाठी सर्व धर्मातील महिला पुरुषांना समान नियम असतील. कोणत्याही धर्माच्या वैयक्तिक नियमानुसार, उदाहरणार्थ तोंडी तलाक किंवा प्रथा, घटस्फोट घेता येणार नाही. कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीरच घटस्फोट घ्यावा लागेल. पोटगी आणि देखभाल, अॅलिमोनी. घटस्फोटानंतर पत्नी आणि मुलाच्या देखभालीसाठी आणि पोटगीसाठी सर्वांना समान हक्क मिळतील. वारसा हक्क आणि मालमत्ता. वडिलांच्या किंवा पतीच्या मालमत्तेत मुलींना आणि महिलांना पुरुषाच्या बरोबरीने समान अधिकार मिळेल. मालमत्तेचे वाटप धार्मिक नियमाऐवजी देशाच्या समान कायद्यानुसार होईल. दत्तक घेण्याचे नियम. मूल दत्तक घेण्यासाठी सर्व नागरिकांना समान अधिकार मिळतील. सध्या काही धर्मामध्ये मूल दत्तक घेण्यासाठी कडक निर्बंध आहेत, ते दूर होतील.
संविधानात काय तरतूद आहे? भारताच्या संविधानातील कलम 44 आर्टिकल 44 मध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे. त्यानुसार राज्य सरकार संपूर्ण भारतात भूभागात नागरिकांसाठी समान नागरिक कायदा निश्चित करण्याचा प्रयत्न करेल, असे स्पष्ट म्हटले आहे. म्हणजेच संविधानाने हा कायदा लागू करण्याचे संकेत दिलेले आहेत. कायद्याच्या बाजूने असणारे युक्तिवाद आणि फायदे बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या कायद्याचे समर्थक करणाऱ्यांचे म्हणणे आहे की महिलांचे सक्षमीकरण अनेक धार्मिक कायद्यामध्ये महिलांना पुरुषापेक्षा कमी अधिकार आहेत. उदाहरणार्थ मालमत्ता किंवा घटस्फोटाच्या बाबतीत हा कायदा आल्यास सर्व धर्मातील महिलांना समान हक्क मिळतील आणि त्यांचे शोषण थांबेल. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा देशातील सर्व नागरिकांना एकाच कायद्याखाली आणले जाईल तेव्हा विषमतेची कमी अ, होईल भावना कमी होईल आणि देशात एकता वाढेल. कायद्याचे सुलभीकरण वेगवेगळ्या धर्माचे शेकडो गुंतागुंतीचे कायदे हाताळण्याऐवजी कोर्टाला एकाच कायद्यानुसार न्याय देणे सोपे जाईल. लैंगिक समानता मुलगा आणि मुलगी त्यांच्यात मालमत्ता किंवा इतर हक्कामध्ये होणारा भेदभाव संपेल. कायद्याला होणारा विरोध आणि आव्हाने या कायद्यात काही धार्मिक संघटना विरोधी पक्ष आणि आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे. त्यांची कारणे काय आहेत हे आता आपण जाऊया. समान नागरिक कायद्याला काही विरोध करतायत आणि त्याची कारणे आपण जाणून घेऊया. धार्मिक स्वातंत्र्यावर गदा विरोधकांचे म्हणणे आहे की संविधानाने कलम 25 अंतर्गत प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. समान नागरिक कायदा आल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. विविधता धोक्यात येण्याची भीती भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक काही किलोमीटरवर प्रथा बदलतात. सर्वांना एकच कायदा लादल्यास भारतीयाची सांस्कृतिक विविधता नष्ट होईल अशी भीती व्यक्त केली जाते. आदिवासी हक्क भारतात अनेक आदिवासी जमातीचे स्वतःचे वेगळे कायदे आणि परंपरा आहेत. त्यांना मुख्य प्रवाहातील कायदे लागू केल्यास त्यांच्या संस्कृतीला धोका पोहोचू शकतो अशी त्यांची चिंता आहे. सध्याची परिस्थिती काय आहे बघा. गोवा भारतामध्ये गोवा एकमेव असे राज्य आहे जिथे पोर्तुगीज काळापासून गोवा सिव्हिल कोड म्हणजेच एक प्रकारचा समान नागरिक कायदा लागू आहे. उत्तराखंड हे देशात पहिले राज्य ठरले आहे ज्याने आपल्या विधानसभेत समान नागरिक कायद्याचे विधेयक मंजूर केले आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते महाराष्ट्रात हा कायदा आणण्यासाठी अनुकूल आहेत आणि त्या दिशेने विधिमन सुरू आहे. निष्कर्ष समान नागरिक कायदा हा केवळ राजकीय विषय नसून तो सामाजिक सुधारणाशी जोडलेला आहे. सर्व घटकांना विश्वासात घेऊन कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता हा कायदा तयार करणे सरकारासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. तर समान नागरिक कायदा ह्या पद्धतीने लागू होतो. दर्शको, समान नागरिक कायदा लागू झाल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती बहुतांश असे ना का थोडीफार बदलेल. समान नागरिक कायदा असल्याने सर्व जात धर्माचे पंथाचे हे एकाच कायद्याखाली येतील. त्यामुळे काही विरोधक विरोध करतायत. तर हा समान नागरिक कायदा आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा आणि प्रत्येक तळागाळात हा व्हिडिओ शेअर करा. कारण आपल्याला ही इत्तुमूद माहिती आणि महत्वाची माहिती कशी वाटली आणि याचा आपल्याला काय फायदा होईल हे आपल्याला समजणार आहे. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.